मराठवाडा ग्रामीण विकास संस्था व प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आबाला येथे ऊसतोड कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व ऊसतोड कामगार ओळखपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला ऊसतोड कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 300हून अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षा संजना जाधव यांनी ऊसतोड कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून अशा प्रकारची मोफत आरोग्य शिबिरे व आरोग्य किटचे वाटप कामगारांसाठी प्रेरणादायी व लाभदायक ठरत असल्याचे मत व्यक्त केले आहे। यावेळी वैद्यकीय अधिकारी धनश्री किरगे यांनी ऊसतोड कामगारांच्या आरोग्यविषयक समस्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध आरोग्य सेवांची माहिती दिली। ऊसतोड कामगारांना भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। कार्यक्रमादरम्यान ऊसतोड कामगारांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले। तसेच प्रकल्प व्यवस्थापक अश्वजित जाधव यांनी कन्नड तालुक्यात भगवान बाबा बालिकाश्रम सुरू करण्याबाबतचे मागणीपत्र आमदार संजना जाधव यांना सादर केले। या कार्यक्रमास प्रकल्प संचालक आप्पासाहेब उगले, धनश्री किरगे, प्रकल्प व्यवस्थापक अश्वजित जाधव, जिल्हा समन्वयक कामेश गवडी, तालुका समन्वयक हर्षल खोसरे, माजी चेअरमॅन रामेश्वर धनकर तसेच संस्थेचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र T24 करिता निलेश पवार, छत्रपती संभाजीनगर येथून। मराठवाडा ग्रामीण विकास संस्थासाठी आम्ही त्यांना AMC क्लिनिक, त्यांना काही माता असेल गरोदर माता, त्यांना कॅल्शियमचे ते आयरन फॉलिक ॲसिडचे त्यांना व्यवस्थित टॅब्लेट्स पुरवणे, त्यांची वेळोवेळी तपासणी करणे, त्यांचे रक्त चेक करणे या सर्व आम्ही स्कीम्स त्यांना देतो। ऊसतोड कामगारसाठी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेने त्यांच्यासाठी कार्ड बनवलेले आहेत। त्यांच्यासाठी त्यांना 5 लाखाचा विमा दिला जातो त्यांच्यासाठी। त्या लोकांसाठी आम्ही PSC मार्फत त्यांना जे सोयीसुविधा द्यायला पाहिजे ते आम्ही आमच्या साईडने पूर्ण देतो। त्यांची वेळोवेळी तपासणी करणे, त्यांना बघणे, त्यांना भेट देणे, घरपोच काही सोयीसुविधा लागत असल्यास आम्ही ते त्यांना पुरवून देतो। नमस्कार, मी माझं नाव डॉक्टर धनश्री प्रदीप किरंगे, MOPSC वडनेर। काल आम्ही आंबाला गावात शिबिर राबवण्यात आलं। त्या संस्थेचं नाव होतं मराठवाडा ग्रामीण विकास संस्था। त्यांनी माननीय जिल्हा त्या आरोग्य त्या अधिकारी यांच्या वतीने ते शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। आम्ही त्याच्यात मोस्टली तिथे नाही का दुर्गम भागात होते, तर त्यांना कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे तिथे आम्ही त्यांच्या BP चेक केला, रक्त चेक केलं, पुन्हा शुगर चेक केली, पुन्हा त्यांना काही त्रास आहे का, त्वचा, दात वगैरे सर्व त्यांच्या बेसिक तपासणी करण्यात आली। गाईडलाईन्स आम्ही त्यांना HPV वॅक्सिनबद्दल जनजागृती प्रयत्न केला आहे आणि पुन्हा काही त्यांना वेगळा काही त्रास असला पॅलिएटिव्ह केअरमध्ये दुर्गम आजार असला तर आम्ही त्यांना जवळच्या PSCमध्ये भेट देण्यास सांगितलं आहे। ओके सर, काल कोण उपस्थित होतो? काल माननीय कन्नड तालुक्याच्या आमदार संजनाताई जाधव या उपस्थित होत्या। त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली। तसेच काल त्यांच्या हस्ते 150 ऊसतोड कामगारांना त्यांचे ओळखपत्र वाटप करण्यात आले, ज्या ओळखपत्राद्वारे त्यांना विविध समाज कल्याण विभागाअंतर्गतच्या व गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळ अंतर्गतच्या विविध योजना त्यांना यामुळे आता मिळणार आहे, ज्यामध्ये त्यांचे स्वतः वैयक्तिक विमा असो, त्यांच्या महिलांचा विमा असो किंवा इतर भांडे संच किंवा शिरा संच असो, या सुविधा आणि या सोयी त्यांना मिळणार आहे। काल कोण उपस्थित होतं म्हटलं तुम्ही? कालच्या त्या आरोग्य शिबिरास आपल्या कन्नड तालुक्याच्या माननीय श्रीमती संजनाताई जाधव या आमदार मॅडम उपस्थित होत्या। त्यांनी फार मोलाचे मार्गदर्शन केले आणि त्याबद्दल मुलींना HPV वॅक्सिनसाठी घ्यायसाठी प्रवृत्त केले।